हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल टू स्पून्स विथ नेहा। आज आपण बनवणार आहे व्हेज बर्गर। अगदीच बनवायला सोपा असतो। सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे आपण पाहूया। आपण मार्केटमधनं पॅटीस विकत आणतात काही जण आणि मग व्हेज बर्गर बनवतात घरच्या घरी। पण तसं बनवण्यापेक्षा आपण जर पॅटीजच घरी कशा स्टोअर करायच्या, कशा बनवायच्या आणि त्या लॉंग टाईमपर्यंत कशा स्टोअर करायच्या हे आज आपण पाहणार आहे। अत्यंत छान टेस्टी एकदम सेम मार्केटसारखा हा बर्गर बनवून तयार होतो। एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग मी तुम्हाला दाखवते याची स्टफिंग कशी बनवायची। तर सुरुवात करूया स्टफिंग बनवण्यापासून। पहिलं तर मी इथे बॉईल पोटॅटो घेतलेले आहेत, बटाटे घेतलेले आहेत बॉईल करून। त्याचबरोबर कांदा घेतलेला आहे बारीक चॉप करून आणि क्रश गार्लिक, क्रश लसूण घेतलेला आहे, ग्रीन बीन्स घेतलेले आहे आणि एक मोठा गाजर किसून घेतलेला आहे। त्याचबरोबर 3 ते 4 मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे ठेवू शकतात। आता इथे मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे बटरचे टाकलेले आहे। तुम्ही ऑइलही यूज करू शकतात आणि बटर आपला काळा पडायला नको म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं अगदीच अर्धा टेबलस्पून ऑइल टाकलेलं आहे। आता हे आपलं गरम झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये आपला कांदा टाकायचा आहे। कांदा टाकल्याच्या नंतर तो आपल्याला अगदीच जास्त थोड्या वेळासाठी आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्याला जास्त पण शिजवायचं नाही आहे, म्हणजे करपला नाही पाहिजे तो, फक्त थोडासा ट्रान्सपरंट झाला पाहिजे। तुम्ही पाहू शकता आपला कांदा असा ट्रान्सपरंट असा झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकतात आणि लसूण, कॅरेट आणि ग्रीन बीन्स टाकून आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या ज्या भाज्या आहेत ना त्या आपल्याला व्यवस्थित ह्याच्यातच शिजवायच्या। त्या आपण उकळवून नाही घेतल्या होत्या, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला त्या व्यवस्थित ज्या शिजवून घ्यायच्या आहेत, खाली करपायला द्यायच्या आहेत, कंटिन्युअसली त्या हलवत राहायच्या आहेत। आपल्या भाज्या एकदा अशा गरम झाल्या म्हणजे थोड्या शिजल्या की मग त्याच्यामध्ये आपल्याला आपले मटर टाकून घ्यायचे। हे जे मटर आहेत ना ते मी अगोदरच बॉईल करून घेतलेले आहेत। मी फ्रोझन मटरचा इथे वापर केला आहे। तुम्ही मटरच्या ऐवजी किंवा मटर बरोबरच तुम्ही त्याच्यात हे वापरू शकता, कॉर्नही वापरू शकता। आणि हे जे मटर आहेत ना ते आपण असे थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते जरा असे क्रश झाले पाहिजेत, म्हणून हे असे दाबून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये आपले मसाले टाकून घेऊया। पहिला म्हणजे मी इथे ऑर्गॅनो टाकला आहे, त्याच्यानंतर रेड चिली पावडर, त्याचबरोबर इथे थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं आपल्याला रोस्टेड जिरा पावडर टाकायची आहे, क्युमिन सीड्स पावडर रोस्ट केलेली, आणि चाट मसाला टाकायचा आहे थोडासा, त्याचबरोबर गरम मसाला टाकायचा आहे आणि हे आपण सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। एकजीव झाला पाहिजे हा मसाला। तुम्ही पाहू शकता आपली जी कोरडी वाटते अशीच आपल्याला कोरडी स्टफिंग हवी आहे। पाणी नको आहे आपल्याला त्याच्यामध्ये अजिबातच। हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं सॉल्ट टाकायचं, मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ब्लॅक पेपर, काळी मिरीची पावडर आणि थोडंसं चिली फ्लेक्स टाकायचे आहे, म्हणजे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही ऑर्गॅनो जो मी इथे वापरला आहे त्याच्या बदलीत तुम्ही पिझ्झा सीझनिंगही टाकू शकतात। हे व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतरला आपण याच्यामध्ये बटाटे टाकायचे आहेत बॉईल केलेले। मी हे बटाटे आहेत ना ते बॉईल झाल्याच्या नंतर त्याला मी मोठ्या ग्रेटरच्या मोठ्या साईडनी ग्रेड करून घेतलं आहे, किसून घेतलेला आहे। जर तुम्ही असेच हाताने मॅश केले किंवा मॅशरच्या साहाय्याने जर मॅश केले तर त्याच्यामध्ये थोडे असे जाडसर असे गुठळ्या राहतात, त्याच्यामुळे ते ग्रेटच केलेले चांगले नेहमी। अशा कुठच्याही वस्तू बनवायच्या असतील तर पोटॅटो नेहमी मॅश करण्याच्या ऐवजी किसणीने किसूनच घ्या, ग्रेट करूनच घ्या। हे व्यवस्थित असं दाबून आपल्याला मटार बरोबर आपल्याला एकदम व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। सगळे मसाले आपल्या बटाट्यांबरोबर व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत।
त्याच्यानंतर मी इथे बाइंडिंगसाठी, तुम्ही बाइंडिंगसाठी इथे कॉर्नफ्लॉवरही वापरू शकता, पण मी इथे पोहे वापरलेले आहेत. आणि पोहे जे आहेत ना ते मी इथे 2-3 पाण्याने धुवून त्याला 10 मिनटासाठी भिजत टाकलेलं होतं आणि ते असे एकदम दाबून त्याचं पीठ करून, पिठासारखं करून घ्यायचं, एकदम मॅश करून, आणि मग ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा जर तुम्ही पोहे वापरणार तर ते जुने नसले पाहिजेत, म्हणजे आपण खूप टाईम असे ठेवलेले असे पोहे नाही वापरायचे आहेत, नाहीतर त्याची टेस्ट खवट किंवा अशी वेगळीच येते. व्यवस्थित असे नवीन पॅकेट फोडलेले पोहे असले पाहिजेत. ते तुम्ही टेस्ट करून पोहे करून वापरायचे आहेत, नाहीतर मग त्याची टेस्ट चांगली नाही येत. वेगळीच अशी थोडीशी वेगळीच पोह्यांची टेस्ट येते त्याच्यामध्ये. फ्रेश पोहे वापरा. हे व्यवस्थित एकजीव झालं पोह्यांबरोबर. अजिबात पोहे कुठेच असे दिसून नाही आले पाहिजेत. नीट असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे. आपली जी बर्गर पॅटीसची जो बेस आहे तो तयार झालेला आहे. तो आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. आणि तुम्ही पाहू शकता आपला बेस तयार आहे. आता आपण हे जे आहे ना पॅटीसचं सारण, ते आपण आता फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण इकडे एक सरी तयार करून घेऊया आपले पॅटीस बनवण्यासाठी. त्यासाठी मी इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि सेम प्रमाणामध्ये 2 चमचे मी इथे मैद्याचे घेणार आहे. हे जे सारण आहे ना ते आपल्याला पॅटीस क्रिस्पी बनवण्यासाठी मदत करणार आहे. ही जी पेस्ट आपण जी बनवणार आहे ती. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून ह्याची एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाडही नाही, एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही, अशी व्यवस्थित अशी मीडियम ह्याच्यामध्ये मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ह्याचे एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. जर आपली ही जी पेस्ट आहे जर ती एकदमच अशी घट्ट राहिली आणि त्याच्यामध्ये जर गुठळ्या राहिल्या तर त्याच्यामुळे आपल्या पॅटीसला कच्चा बरोबर फ्राय होणार नाही आणि थोडं कच्चं असं खाताना टेस्ट येईल. त्यामुळे ही जी सरी आहे ती व्यवस्थित अशी पातळ अशी बनवून घ्यायची, मीडियम अशी बनवून घ्यायची आहे. जास्त पण थिक नाही बनवायची आहे आणि जास्तही पातळ नाही. ह्याच्यामध्ये गुठळ्या अजिबात नाही राहिल्या पाहिजे. तुम्ही पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी एकदम फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे. अशीच आपल्याला ही बनवून घ्यायची आहे. आता इथे 20 मिनटं झालेली आहेत. मी आपलं सारण जे आहे ते बाहेर काढून ठेवलेलं आहे पॅटीसचं. त्याचबरोबर मी इथे ब्रेड क्रम्सही बनवलेले आहेत. ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. ते मी 4 ब्रेड मी तव्यावरती गरम करून त्याच्यानंतर ते थंड झाल्याच्या नंतरला मिक्सरला लावून घेतले. अशाच प्रकारे आपले ब्रेड क्रम्स 2 मिनटात तयार होतात आणि ते फ्रेश ब्रेड क्रम्स एकदम चवीला छानही लागतात. आता आपण इथे आपल्या सारणमध्ये कोथिंबीर मिक्स करायला मी मगाशी विसरली होती, तर तुम्ही ती आधीच मिक्स करायची आहे. तर मी ही आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आणि आता ह्याचा एक गोळा घ्यायचा आहे. आपल्या बनच्या आकाराचा गोळा घ्यायचा पॅटीचा आणि व्यवस्थित अशी पॅटी बनवून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर ही जी पॅटी आहे ना ती आपण आपल्या सरीमध्ये डीप करायची आहे कॉर्नफ्लॉवरच्या आणि मैद्याच्या. व्यवस्थित अशी डीप करून घ्यायची आहे, कोट करायचं आहे तिला पूर्णपणे. त्याच्यानंतर ही आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये टाकायची आहे. ब्रेड क्रम्समध्ये टाकल्याच्या नंतर आपण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित अशी 4ही साईडने ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत. त्याला ओले हात नाही लावायचे आहेत मैद्याचे, नाहीतर पूर्ण हात खराब होतात. हाताला पूर्ण ब्रेड क्रम्स चिपकतात आणि पूर्ण वाट लागते त्या हातांची आणि सगळं चिकट होतं. त्यामुळे स्पूननी असं व्यवस्थित चमच्याने 4ही साईडनी आपल्याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत. एकदा ब्रेड क्रम्स लागले की मग तुम्ही ते हाताने उचलू शकतात. आता जी व्यवस्थित ब्रेड क्रम्स झाल्याच्या नंतरला ही जी स्टेप आहे ती आपण रिपीट करायची आहे. परत ही जी पॅटी आहे ती या सरीमध्ये टाकायची आणि परत त्याला ब्रेड क्रम्समध्ये डुबवायचं. असंच करत आपण आपल्याला जेवढ्या हव्या तेवढ्या पॅटीस तयार करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता मी इथे सध्या तरी 4च बनवलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला या पॅटीस स्टोअर करायच्या असतील तर तुम्ही ह्या स्टेजवरती या पॅटीस डीप फ्रीझरमध्ये स्टोअर करू शकतात. अगदी 15 दिवस या पॅटीस अजिबात खराब होत नाही, छान अशा राहतात.
आता आपण ह्या फ्राय करून घेऊया। त्यासाठी मी इथे पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये मी ऑइल गरम करायला ठेवलं आहे। ऑइल आपलं गरम झाल्याच्या नंतरला याच्यामध्ये आपल्या पॅटीस आपण एक एक करून टाकायच्या आहेत आणि त्या व्यवस्थित दोन्ही साईडनी व्यवस्थित क्रिस्पी क्रंची होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत। मी इथे थोडंच तेल टाकलं आहे, तुम्ही खूप जास्त ऑइल घेऊन डीप फ्रायही करू शकता। आपण ह्याच्यामध्ये मैद्याची कोटिंग केली होती, त्याच्यामुळे ह्याला थोडं अगदी स्लो गॅसवरती व्यवस्थित असं आरामात शिजायला द्यायचं आहे, नाहीतर मैद्याचा स्वाद कच्चा कच्चा येतो। व्यवस्थित अशा आलटून पलटून आपल्याला आपल्या पॅटी तयार करून घ्यायच्या आहेत। त्या पॅटीज व्यवस्थित छान अशा क्रिस्पी क्रंची अशा बनतात। एकदा नक्की ट्राय करा। आणि जर तुम्ही बाजारातून विकत घेत असाल तर त्या म्हणजे सेम टेस्ट येते, अजिबात काहीच वेगळं लागत नाही। तुम्ही पाहू शकता आपल्या पॅटीज कशा मस्त अशा तयार आहेत, क्रंची दिसतच आहेत त्या किती मस्त अशा क्रंची तयार झाल्या आहेत। आता आपण या काढून घेऊया। आता आपण इथे एक तवा ठेवायचा आहे आणि तव्यावरती थोडासा बटर टाकायचा आहे। त्याच्यानंतर आपण आपले पाव जे आहेत ना ते थोडे गरम करून घ्यायचे आहेत, आपले बर्गरचा बन व्यवस्थित दोन्ही साईडनी गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर खालचा जो बेस आहे तो खाली ठेवायचा। त्याच्यानंतर तुम्हाला आवडणारे जे पण सॉसेस आवडतात ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। मी इथे पहिला म्हणजे मेयोनीज लावलेला आहे। मेयोनीज मी पूर्ण पावाच्या खालच्या साईडला स्प्रेड केलेला आहे। आता मी ह्याच्यावरती पॅटी ठेवणार आहे, आपली बर्गरची टिक्की। त्याच्यानंतर ह्याच्यावरती मी ऑनियन ठेवणार आहे, कांदा ठेवणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लेटस वापरू शकता किंवा टोमॅटो वापरू शकता, पण मी इथे फक्त कांदाच वापरत आहे। कांदा ठेवल्याच्या नंतर मी इथे तंदुरी मेयो लावणार आहे। तुम्ही सॉसही वापरू शकता, तुम्हाला जे तुमच्याकडे अवेलेबल असतील, जे तुम्हाला आवडत असतील ते तुम्ही सॉसेस सगळे वापरू शकता। तुम्ही याच्यामध्ये शेजवान सॉसही वापरू शकता खूप स्पायसी बनण्यासाठी। आता मी ह्याच्यामध्ये तुम्ही चीजची स्लाईस वापरतात ॲक्च्युली, पण माझ्याकडे ती अवेलेबल नव्हती, माझ्याकडे चीजचे क्यूब होते, त्याच्यामुळे मी क्यूबच ग्रेट करून टाकणार आहे। भरपूर असं जर तुम्हाला चीज आवडत असेल, तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चीज टाकायचं आहे। भरपूर असं चीज ग्रेट करून मी इथे टाकलेलं आहे। चीज ग्रेट करून झाल्याच्या नंतर आपण जो वरचा भाग आहे आपल्या बनचा तो ह्याच्यावरती ठेवायचा आहे। आपला बर्गर रेडी आहे। खूप टेस्टी, खूप छान असा हा व्हेज बर्गर बनून तयार होतो। तुम्हाला जर अशाच प्रकारे खूप चांगल्या चांगल्या रेसिपी बघायच्या असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग।